आणि आरोपी खासदाराचा मुलगा आहे, भाऊ आहे का बाप आहे, कोणी कितीही मोठा आरोपी असला तरी हे सरकार आणि राज्याचे पोलीस अशा आरोपींना सोडणार नाहीत, त्यांना अटक झाली पाहिजे। मी सुद्धा हा मुद्दा औचित्याच्या माध्यमातून अर्ध्या तासाच्या माध्यमातून उपस्थित करणार आहे, मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात भेटणार आहे। सभेच्या सभागृहामध्ये तातडीच्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे एक मुद्दा उपस्थित केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांनी राज्यातले शेतकरी आहेत, SC ST NT VJNT OBC मराठा मुस्लिम अल्पसंख्याक यांची मुलं शिकले पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, डॉक्टर वकील IAS IPS अधिकारी झाले पाहिजेत म्हणून राज्यात इंग्रजी शाळा काढलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावर मान्यता दिलेल्या आहेत। या 10 वर्षामध्ये परतूरला किड्स इंग्लिश स्कूल या नावानं युती सरकारनं मान्यता दिली। या शाळेमध्ये स्नेहसंमेलन होतं। या स्नेहसंमेलनामध्ये पाकिस्तानचा जो अतिरेकी आहे, या अतिरेक्याचं नाव आहे मुमताज कादरी, यांनी राज्यपालाचा खून केलेला आहे, अनेक खून केलेले आहेत, वॉन्टेड आरोपी आहे। आणि अशा आरोपीचा व्हिडिओ परतूरच्या या इंग्रजी शाळेमध्ये दाखवण्यात आला। मुलांच्या हातामध्ये तरवाली देण्यात आल्या, तलवारी कशा फिरवायच्या, त्या ठिकाणी गाणं कोणतं म्हणायचं तर ते अतिरेक्याचं गाणं म्हणलं गेलं। त्यांच्या अंगात पोशाख कपडे अतिरेक्याचे घातले, तलवारी दिल्या आणि इथं प्रशिक्षण दिलं जातं। या शाळेमध्ये अतिरेकी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। अशा प्रकारच्या काही तक्रारी होत्या। अतिरेक्याचं नाव आहे पाकिस्तानच्या मुमताज कादरी, याचा मोठाची मोठा व्हिडिओ तयार करून स्नेहसंमेलनामध्ये लोकांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं दाखवलं गेलं। याच्यामध्ये पोलिसांनी तपास केलेला आहे। जालन्याचे SP आहेत, DYSP आहेत, PI आहेत आणि तपास करून या आरोपीवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले आहेत। 3 आरोपी अटक केलेत, 15 पैकी 3। आज मोर्चा होता परतूरला, 5-6 हजार लोकांनी मोर्चा काढला। SDM DYSP यांना निवेदन दिलेलं आहे आणि 15 लोकांवर सगळ्यावर मोका लावण्यात यावा अशा प्रकारची मोर्चामध्ये मागणी होती। ही जी शाळा आहे, या इंग्रजी शाळेची मान्यता मसला नावाच्या गावात आहे, मात्र ही इंग्रजी शाळा औकाफ बोर्डच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली आहे। नगरपालिकेची बांधकाम परवानगी नाही, कुठल्याही परवानग्या नसताना औकाफ बोर्डची जागा हडप केलेली आहे आणि या शाळेमध्ये अशा प्रकारचं काम चालू आहे। 3 आरोपी अटक झालेले आहेत। अशा ज्या काही इंग्रजी शाळा आहेत, या अनाधिकृतपणे ज्या चालतात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही अतिरेक्यांचं प्रशिक्षण दिलं जातं किंवा ज्याला मान्यताच नाही आहेत, एका गावात शाळा मान्य, दुसऱ्या गावात शाळा सुरू। जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आहेत, गट शिक्षणाधिकारी आहेत, हे कुठेही जात नाही आहेत, तपासणी करत नाही आहेत, कोणतं शिक्षण दिलं जातं, कोणतं ज्ञान दिलं जातं, हे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभागाचं दुर्लक्ष असल्यामुळं अशा घटना घडत आहेत। मी सभागृहात हा विषय मांडलेला आहे। अतिक्रमण केलेली जागा आहे, औकाफ बोर्डची जागा आहे, ही इमारत जी आहे बेकायदेशीर आहे, ही पाडली पाहिजे। आणि परतूरला काही मशिदीच्या जागेवर बांधकामं झालेली आहेत, जागा आहे मशिदीची, औकाफ बोर्डच्या जागा आहेत जालना जिल्ह्यात। ह्या मोठ्या प्रमाणावर धनदांडग्या लोकांनी हडप केलेले आहेत। ह्या सगळ्या जागा शासनानं ताब्यात घ्याव्या अशा प्रकारचं पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी दिलेलं आहे। माननीय बावनकुळे साहेबांना पत्र दिलेलं आहे की अशा ज्या कोट्यावधी रुपयांच्या ज्या जागा आहेत, मग त्या मस्जिदीच्या जागा असतील, दर्ग्याच्या जागा असतील, मंदिराच्या जागा असतील, ह्या सगळ्या शासनानं याच्यावर लक्ष देऊन ज्या हडप केल्या आहेत, त्या जागेवर शासनानं ही अतिक्रमणं काढावीत
अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे। आणि म्हणून शासनानं याची गंभीर दखल घेऊन राज्यात जिथं जिथं काही अशा प्रकारच्या शाळेमध्ये अतिरेकी प्रशिक्षण दिलं जात असेल ह्या साऱ्या शाळा जिल्हा परिषद सीओनी तपासल्या पाहिजेत, शिक्षण अधिकाऱ्यांनी तपासल्या पाहिजेत, अशी माझी मागणी होती। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांनी याची दखल घेतलेली आहे। मीडियामध्ये सगळ्या बातम्या आलेल्या आहेत आणि आरोपी खासदाराचा मुलगा आहे, भाऊ आहे का बाप आहे, कोणी कितीही मोठा आरोपी असला तरी हे सरकार आणि राज्याचे पोलीस अशा आरोपींना सोडणार नाहीत, त्यांना अटक झाली पाहिजे। मी सुद्धा हा मुद्दा औचित्याच्या माध्यमातून अर्ध्या तासाच्या माध्यमातून उपस्थित करणार आहे, मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात भेटणार आहे। मी स्वतः परवा येसेवाडी येथे गेलो होतो। मारुती रायाचं मंदिर आहे तिथं, त्या मंदिराच्या सभामंडपचं काम चालू आहे। ते दगडात बांधकाम आहे, कोरीव दगडामध्ये बांधकाम आहे। राजस्थानचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, राजस्थानचे काम करणारे मिस्त्री कारागीर आहेत आणि मी तिथं गेल्यानंतर 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे। माझ्या विधानसभा मतदारसंघातलं पांगरा गडदे नावाचं गाव आहे, तिथलच्या एका 23 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला दबून। 5 लोक मरण पावले, 18 लोकांना गंभीर अशा प्रकारच्या दुखापती इजा झालेल्या आहेत, पाय मोडलेला आहे, हात मोडलेला आहे। आणि या सगळ्या 5 लोकांच्या कुटुंबाला, विधवा पत्नीला, म्हाताऱ्या आईवडिलांना 5 लाख रुपयाची मदत द्यावी अशा प्रकारची मागणी मी परवा मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करून ते जाहीर केलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांना बोलून तो प्रस्ताव पाठवा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत। ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे निरपराध 5 लोकांचा जीव गेलेला आहे, या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। काम करणाऱ्या तिथलच्या कारागिरांनी चूक केलेली आहे, राजस्थानचे सगळे लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर राजस्थानचा आहे। मी जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलेलं आहे, कलेक्टरला पत्र दिलेलं आहे। शासन मदत करेल, पण मदत ही काही जन्मभर पुरत नसते। कोट्यावधी रुपयाचे जीव गेलेले आहेत। या आरोपींना अटक करून यांना जेलमध्ये टाका। जिल्हा पोलीस प्रमुख कलेक्टरला पत्र दिलेलं आहे। मी औचित्याच्या माध्यमातून अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ज्याच्यामुळं 5 लोकांचा मृत्यू झाला, 18 लोकांचे हातपाय तुटले, ह्यांना माफी नाही, यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे।